आरटी म्हणजेच राईट टू एज्युकेशन अर्थात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार ही नेमकी प्रक्रिया काय आहे, याद्वारे विद्यार्थ्यांना काय सवलती मिळतात, विशेष म्हणजे आरटी अंतर्गत खासगी शाळांमध्ये नेमका कसा प्रवेश मिळतो आणि त्यासाठी काय करावं लागतं, काय अटी आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। आरटी अंतर्गत 6 ते 14 वर्षांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळतं। त्यासाठी 25% जागा खासगी किंवा विना अनुदानित शाळांमध्ये राखीव असतात। मात्र त्यासाठी आर्थिक दुर्बल घटक, वंचित घटक, अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थीच अर्ज करू शकतात। म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। शिवाय या व्यतिरिक्त म्हणजेच या प्रवर्गाव्यतिरिक्त ओपन किंवा इतरांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होऊ शकतो। पण मग यासाठी वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर अगदी सोपं आहे। student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी आरटी ॲडमिशन 2026 ते 27 यावर क्लिक करायचं आहे। तिथे पालकांसाठी काही सूचना येतील आणि त्याखालीच फॉर्म सुद्धा असेल, तो फॉर्म भरायचा आहे। यासाठी कागदपत्र लागतील। जन्माचा दाखला, तो म्हणजे 3 ते 7 वर्ष वयोगटासाठी लागेल। त्यानंतर रहिवासी पुरावा, यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल ही कागदपत्र तुम्ही देऊ शकताय। यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि वंचित गटासाठी जातीचा दाखला। आता निवड कशी होते तेही पाहूया। प्राप्त अर्जांची निवड ऑनलाईन स्वरूपातच लॉटरीच्या माध्यमातून होते। आपण अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त आपण जवळ राहता तितकी आपल्या अर्जांची निवड होण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे। सध्या 1 मार्च पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि 18 मार्च पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय। त्यामुळे लवकरात लवकर गरजूंना ही माहिती शेअर करा आणि या योजनेचा लाभ घ्या।